कोल्हापूरमधली बातमी आता बघूयात। कोल्हापूर महापालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर होतोय। महापौर पदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर होतोय। रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा महापौर पदासाठी करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून या सगळ्या संदर्भात आपण तपशील घेणार आहोत। अमर, पहिल्यांदाच भाजपच्या उमेदवाराला ही अशी संधी मिळालेली आहे महापौर पदाची। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये नेमका कसा आनंद आहे? रिद्धी, गेल्या काही दिवसापासून म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती महाराष्ट्रामध्ये कुठेही जमली होती, कोल्हापुरात जमली होती आणि महायुतीने एकत्र लढत 35 पेक्षा म्हणजे 46 आता एकंदरीत नगरसेवक आहेत आणि 46 विरुद्ध 35 झाले आहेत। काँग्रेसचे 35 नगरसेवक निवडून आलेत। त्यामुळे पहिल्यांदा महापौर कोण येईल याची उत्सुकता होती, कारण ओबीसीचं महापौर आरक्षण होतं। ओबीसी पुरुष असेल तर एक वेगळा होता आणि ओबीसी महिला असेल तर वेगळा होता। आता ओबीसी महिलामध्ये जर पाहायला गेलं तर माजी जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांचं नाव चर्चेत होतं गेल्या काही आठवड्यापूर्वी, कारण त्यांची दुसरी टर्म आहे। त्या महिलाच्या जिल्हाध्यक्ष होत्या आणि गेल्या काही दिवसापासून त्याने ऍक्टिव्ह मोड घेतला होता। त्यांचे पती हे धनंजय माडिक, खासदार धनंजय माडिक यांचे चांगले मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव हे पुढे येईल असं वाटत होतं, कारण दुसरी टर्म घेतलेले नगरसेवक हे दोनच होते, एक विजयसिंह खाडे पाटील आणि रूपाराणी निकम। या रूपाराणी निकम ह्या सभागृहाला व्यवस्थित हाताळतील आणि त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी अशी सर्व नागरिकांची होती। आणि त्यांनी जो पराभव केला तो उपमहापौर काँग्रेसचे होते भोपाल शेट्टी यांचा पराभव केला आणि त्यांनी त्या मताधिक्य घेऊन त्यांनी हा विजय संपादन केला। त्यामुळे त्यांना हे बक्षीस देण्यात येत आलंय। आज सकाळी चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वतः हे प्रेस कॉन्फरन्स घेत त्यांचं नाव डिक्लेअर केलं आणि त्याच्यामुळे आता एकंदरीतच कोल्हापूरमध्ये सगळ्याच भाजप कार्यकर्त्यांमध्ये तितकंच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, तुम्ही सविस्तरपणे सगळे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत, ठिकठिकाणच्या सगळ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी।